चला मुलांनो, सराव संच 32 मधील चौथ्या क्रमांकाचं गणित आपण आता सोडवूया. बघा, कुसुमताईंनी 700 रुपयांना एक कुकर याप्रमाणे 80 कुकर खरेदी केले. त्यासाठी वाहतूक खर्च 1280 रुपये आला. त्यानंतर त्यांना एकूण 18,000 रुपये नफा हवा असल्यास त्यांनी प्रत्येक कुकर केवढ्यास विकावा. बघा, आतापर्यंत आपल्याला फक्त नफा तोटा काढायचा होता. म्हणजे उदाहरणामध्ये नफा किती झाला किंवा तोटा किती झाला असे अगोदरपर्यंतचे उदाहरण होते. परंतु हे जे उदाहरण आहे या ठिकाणी आपल्याला नफा तोटा काढायचा नसून या ठिकाणी आपल्याला एका वस्तूची विक्री किंमत काढायची आहे. बघा, उदाहरणात दिलं आहे की 18,000 नफा पाहिजे. म्हणजे नफा आपल्याला दिलेला आहे की या व्यवहारामध्ये त्यांना 18,000 नफा पाहिजे, तर त्यांनी प्रत्येक कुकर किती रुपयाला विकायला पाहिजे असं हे गणित आहे. चला मग सोडवूया हे गणित. बघा, परत आपण दुसरं व्हाईट बोर्ड घेऊया. या ठिकाणी ते गणित अगोदर सोडवलेलं होतं. चला आपलं गणित सोडवूया आपण. बघा, त्यांनी कुकर खरेदी केलेले आहे. कुकर खरेदी किंमत एका कुकरची किंमत त्यांनी उदाहरणामध्ये आपल्याला दिलेली आहे 700 रुपये. आणि कुकर किती घेतलेत त्यांनी? 80. किती कुकर घेतलेले आहेत? 80. म्हणजे एकूण खरेदी किंमत आपली किती झाली असेल? तर हा गुणाकार केल्यानंतर आपला गुणाकार जो येणार आहे 7×8 = 56. बघा, 7×8 = 56. आणि जेव्हा संख्यावरती जे शून्य असतात बघा मित्रांनो, इथे एक शून्य आहे आणि इथे 2 शून्य आहे. तर शॉर्टकटमध्ये हा गुणाकार करताना 7×8 = 56 आणि या गुणाकाराची बेरीज होत आहे, शून्याची बेरीज होत असते. जेव्हा आपण गुणाकार करतो तेव्हा हे शून्य आणि हे शून्य यांची बेरीज होत असते. बघा, इथे 2 शून्य आहे, इथे 1 शून्य आहे. 2 शून्य आणि 1 शून्य 3 शून्य. तर या 56 वरती 3 शून्य दिले तर आपला हा गुणाकार येतो 56,000. बघा, म्हणजे आपली जी कुकरची टोटल खरेदी किंमत जी झाली ती झाली 56,000. त्यानंतर बघा, उदाहरणात त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की त्यांना वाहतूक खर्च लागला. काय लागला? बघा, या ठिकाणी 80 कुकर खरेदी केले, त्यासाठी वाहतूक खर्च आला आहे 1280 रुपये. बरोबर. मग हा 1280 रुपये खर्च आपल्याला या 56,000मध्ये ॲड करायचा आहे. तेव्हा आपल्याला एकूण खरेदी किंमत मिळेल 1280. बघा, बेरीज केली तर 0, 8, 2, 6, 7 आणि 5. म्हणजे आपली जी एकूण खरेदी किंमत आली ती झाली आपली एकूण खरेदी किंमत किती झाली? ही 57,280 रुपये. 57,280 रुपये ही झाली आपली एकूण खरेदी किंमत. आपण एकूण खरेदी किंमत कशी काढतो ते आपण शिकलो होतो वर्गामध्ये. एकूण खरेदी किंमत म्हणजे ज्याच्यामध्ये आपली खरेदी किंमत आणि जो काही आपल्या घरापर्यंत आणायला जो काही खर्च लागला आपल्याला, तो खर्च आपण त्याच्यामध्ये ॲड करत असतो. म्हणजे तेव्हा आपल्याला एकूण खरेदी किंमत मिळते. बघा, मग 80 कुकर खरेदी करण्यासाठी आपल्याला लागले 1280 रुपये वाहतूक खर्च आणि 56,000 रुपये त्याची किंमत. टोटल खरेदी झाली आपली 57,280 रुपये. आता बघा, 57,280 रुपये ही झाली खरेदी किंमत. परंतु आता त्यांनी आपल्याला सांगितलं की
या व्यवहारामध्ये त्यांना नफा पाहिजे 18,000 रुपये. बघा या ठिकाणी उदाहरणामध्ये आपण परत बघूया. त्यांना एकूण नफा 18,000 रुपये हवा असल्यास 18,000 रुपये त्यांना नफा पाहिजे. मग 18,000 रुपये जर त्यांना नफा पाहिजे तर मग त्यांना ह्या सगळ्या वस्तू किती रुपयाला विकावं लागतील बरं? टोटल विक्री किंमत किती येईल त्यांची? तर बघा या ठिकाणी वस्तू खरेदी केली होती त्यांनी 57,280 रुपयाला. आता हा नफा त्यांना ॲड करावा लागेल ना त्याच्यात, 18,000 हा नफा त्याच्यात ॲड करून एवढ्या रुपयाला त्यांना ते सगळ्या वस्तू विकाव्या लागतील. किती रुपयाला विकायला लागतील बघा. हे 0, 8, 2, 8 आणि 7 15, हातचाला 1, 5 आणि 2 7. बघा 75,280 रुपये. ही बघा कन्फ्यूज व्हायचं नाही, ही आहे आपली एकूण खरेदी किंमत. आपल्याला उदाहरणात सांगितलं की नफा पाहिजे 18,000 रुपये, म्हणून हा 18,000 रुपये आपल्याला या 57,280 मध्ये ॲड करावा लागेल. कारण नफा पाहिजे ना आपल्याला तो, म्हणजे ही आपली खरेदी किंमत आणि एवढा आपला नफा. हा नफा जेव्हा आपल्याला मिळेल तेव्हा तर मग आपल्याला किती रुपयाला वस्तू विकाव्या लागतील सगळ्या? तर 75,280 रुपयाला जेव्हा आपण या सगळ्या वस्तू विकू तेव्हा आपल्याला 18,000 रुपये नफा मिळेल. बरोबर. मग बघा ह्या सगळ्या वस्तू 75,000 म्हणजे सगळे कुकर जे आहे, कुकर किती आहे? 80. हे 80 कुकर आपल्याला 75,280 रुपयाला विकायचे आहे. म्हणजे सगळ्या वस्तूची किंमत आहे ही, टोटल 80 कुकरची किंमत आहे. परंतु आपल्याला उदाहरणात विचारलं आहे की एक कुकर किती रुपयाला विकावं लागेल आपल्याला. बघा 18,000 रुपये नफा हवा असल्यास त्यांनी प्रत्येक कुकर म्हटलं आहे. बघा प्रत्येक कुकर केवढ्यास विकावा, म्हणजे एक कुकर केवढ्यास विकावा. मग बघा तेच करूया आपण, परत किंमत काढूया आता एका कुकरची. तुम्हाला माहीत आहे जर जास्त वस्तूची किंमत दिली असेल तर एका वस्तूची किंमत कशी काढतो आपण? तर जी टोटल किंमत आहे, टोटल किंमत 75,280 रुपये आणि खाली छेदामध्ये आपण एकूण वस्तू घेतो. एकूण वस्तू किती आहे? तर 80 वस्तू आहे. हा भागाकार करायचा आहे आपल्याला. हा 0 कट होईल. 8ने आपल्याला भाग द्यायचा आहे आता 7,528ला. हा भागाकार तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता, जी लॉंग कट मेथड असते ती, आणि या पद्धतीने करू शकता. बघा पहिले भाग जाईल 9चा, 8 9 72. 75मधून 72 गेले किती राहतात? 3. बरोबर 3 राहतात या ठिकाणी. म्हणून नंतर भाग जाईल 4चा, 8 चौक 32 आणि 8 8 1 8. बघा किती आला आपला भागाकार? 941 रुपये. म्हणजे आपल्याला एक कुकर किती रुपयाला विकावा लागेल? जर आपल्याला 18,000 रुपये नफा पाहिजे तर आपल्याला एक कुकर 941 रुपयाला विकावा लागेल. बघा एक कुकर आपण 700 रुपयाला आणला होता. असे 80 कुकर आणले होते. त्याच्यामध्ये खर्च लागला आपल्याला 1280 वाहतूक खर्च. टोटल खरेदी झाली आपली 57,280. आपल्याला त्या व्यवहारामध्ये 18,000 रुपये नफा पाहिजे, म्हणून आपण तो नफा त्या खरेदी किमतीमध्ये ॲड केला आणि टोटल विक्री किंमत जी आहे आपली ती आली 75,280. ही टोटल विक्री किंमत आहे. ही काय तर विक्री किंमत आहे. बरोबर, ही विक्री किंमत आहे. आणि या टोटल विक्री किंमतीला आपण एकूण वस्तूने जर भागलं तर आपल्याला एका वस्तूची विक्री किंमत मिळते. बरोबर, म्हणजे एक वस्तू आपल्याला 941 रुपयाला विकावं लागेल, तेव्हा आपल्याला 18,000 रुपये या ठिकाणी नफा होईल. समजलं मग हे उदाहरण तुम्हाला? चला या पद्धतीने बाकीचे उदाहरण पण तुम्ही सोडवायचे आहे. ठीक आहे.